नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपलं मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्याकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत, ते मुंबईवरून आलेले आहेत. त्यांचं वय आहे 69. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार सर. काय आपलं नाव? माझं नाव अनिल आरेकर. बरं, सर्वप्रथम आम्हाला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. तुमचाही माझं धन्यवाद पूर्ण आमच्या टीमकडून, कारण की तुमचं एवढं वय असताना सुद्धा तुम्ही मुंबईवरून फक्त ना फक्त आपल्या इकडं आलेला आहात प्रवास करून. त्यासाठी तुमचं मनःपूर्वक धन्यवाद. वेलकम. बरं, काय करता सर तुम्ही? मी रिटायर्ड झालो आहे तरी अजून कन्सल्टंट म्हणून काम करतो. मी लीलावती किंवा अपोलो हॉस्पिटल्स वगैरे ठिकाणी कन्सल्टंट म्हणून अजून कार्यरत आहे, काम करतो. बरं. कसे काय तुमच्याबरोबर अनुभव घडले होते सर? माझ्यावर तसे खूपच झाले होते अनुभव, 2-3. त्यातले 2-3 महत्त्वाचे आहेत, ते मी सांगू इच्छितो आता. बरं. आणि सर्वप्रथम म्हणजे तुम्ही मूळचे कुठले? सर्वप्रथम मी पुण्याचाच आहे. माझा पुण्याचा जन्म झालेला आहे आणि सर्व शिक्षण वगैरे पण माझं सर्व पुण्याचंच झालेलं आहे. पुण्याला मंडईजवळ शुक्रवार पेठ आहे, तिथं माझा जन्म झालेला आहे. बरं. आणि मुंबईमध्ये कधी तुम्ही शिफ्ट झालात? मुंबईमध्ये मी खूप 1976 मध्ये शिफ्ट झालो, म्हणजे जवळ 41 वर्षापूर्वी झाले ते. बरं. कसे काय अनुभव घडले होते तुमच्याबरोबर? हा माझा अनुभव वर्ष 1969. तेव्हा मी 15 वर्षाचा होतो. तेव्हा आम्ही सर्व मित्र, एक रवी नावाचा एक मित्र होता, त्याच्याकडे अभ्यासाला जायचो रात्री. रोज आम्ही 8:30 ते 11 अभ्यास करायचो. अभ्यास करायचा, थोडाफार टाईमपास, गप्पा मारायचा वगैरे करायचं. तर एक दिवशी गेलं असताना त्यांनीच ठरवलं की अरे आज काही अभ्यास वगैरे नाही करायचा आहे, आज सिनेमाला जायचं. आणि त्या काळी राजेश खन्नाचा आराधना म्हणून आला होता तो सिनेमा, आणि त्या सिनेमाचा त्यांनी सर्वांनी मोह केला आणि त्यांनी फोर्स केलं मला. मी त्यांना सांगितलं, बाबा मी काय घरी सांगितलेलं नाही आहे, रात्री उशीर होईल वगैरे. ते म्हणाले चल रे, आता काय एवढं तू नखरे करतो आहे. म्हणून त्यांनी मला सांगितलं की चल, म्हणून त्याप्रमाणे आम्ही सिनेमाला गेलो. रात्री 12:30च्या सुमाराला सिनेमा संपला. जे माझे दोघं मित्र होते त्यांनी आधी घरी सांगितलं होतं, त्यावेळेस ते तिथे राहिले. त्यामुळे परत जायची वेळ माझ्यावर एकट्याचीच होती. तसं मी नेहमी 11-11:30 नेहमीच गेलेलो आहे मी तिकडून. फक्त यावेळी थोडा उशीर झाला होता. तर म्हणलं ठीक आहे. आणि हे 1969ची गोष्ट ती. तेव्हा लाईट वगैरे नसायचे जास्त आणि गर्दी वगैरे पण अजिबात नसायची. रहदारी जास्त नव्हती ना त्यावेळी? अजिबात नाही, काहीच नाही अगदी. तर तेव्हा मी एकटंच यायला लागलो होतो आणि मित्राच्या घरापासून साधारण 20 ते 25 पावलावर माझं घर होतं. तर तिथं साधारण मी त्या आराधना सिनेमाच्या तंद्रीत चाललो होतो. साधारण 10-15 पाऊल पुढे गेल्यानंतर एकदम थंडगार वाऱ्याचा झोत आला आणि एकदम मोगऱ्याचा वास यायला लागला. म्हणजे काहीतरी एकदम वातावरणात एकदम फरक पडला, झटपट बदल. एकदम फरक पडला. तर मला काही कळलं नाही. तर मी बघितलं तर एक आमच्या घराच्या अगोदर साधारण 2 वाडे आधी एक अशी त्या म्युन्सिपाल्टीचे दिवे होते त्या काळचे. तिथे एक अतिशय सुंदर बाई म्हणता येईल, ती उभी होती. तिने काही ती हिरवी साडी घातली होती आणि तिच्या डोक्यात गजरे होते खूप, आणि मला वाटतं तो वास असेल. तर मला काही कळलं नाही. तेवढ्यात 2 कुत्री माझ्या मागे भुंकत आली ती, आणि ती पण माझ्या इथपर्यंत येऊन थांबली होती आणि ती त्या बाईवर भुंकत होती. पण ती काय पुढेपर्यंत गेली नाही. तेव्हा मला कळलं काहीतरी प्रॉब्लेम असेल, म्हणून मी शांतपणे उभं राहिलो. तेव्हा त्या बाईंनी असं चेहरा वर केला आणि नीट बघितलं आणि असा हात मारल्यासारखा केला त्या कुत्र्यांना. तर ती अक्षरशः रडत किंवा ओरडत गेली तिकडून मागे पडली. तर काही कळलं नाही. आणि ते म्हणलं अरे ही तर 2 वाड्या अगोदर एक दादा होता, त्याचं लग्न झालं होतं गेल्या वर्षी. अरे त्याची तर ही बायको आहे म्हणे. म्हणजे तुम्हाला चेहरा दिसला होता का? हो, चेहरा दिसला होता. कशी होता चेहरा दिसायला? अतिशय दिसायला सुंदर. आणि त्या काळची म्हणजे अजून आहे नटी ती शर्मिला टागोर. बरोबर. तिच्या गालात 2 खड्या असायच्या, तशा अगदी तिच्यावर होत्या. आणि तिने अगदी मंद स्माईल करून बघितलं माझ्याकडे. तेव्हा मला कळलं नाही की अरे आत्ता रात्रीच्या वेळी ती एकटी कशी काय अशी उभी वगैरे.
बरं, परत आपण तिकडे येऊयात की ती तुम्हाला पाहून निघून गेली. मग पुढे काय झालं? तिने माझ्याकडे मंद स्माईल केला आणि असं मला खून केली बोलवल्याची. मग मला कळेना की ही मला का बोलवते आणि अशी रात्री दादाची बायको या रात्रीच्या वेळी. म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम असेल बहुतेक. आणि तेव्हा मला जाणवलं की काहीतरी खराब असलंच पाहिजे, काहीतरी प्रॉब्लेम असला पाहिजे. ती कुत्री पण ओरडत होती आणि हे होतं म्हणलं काहीतरी. पण ती हिचं तर गेल्या वर्षी लग्न झालं होतं. लग्नाला आम्ही गेलो होतो सर्वजण आणि नुकतंच तिचं हे पण झालं, ते मंगळागौर झाली होती. त्यामुळे काही कळलं नाही, काही अंदाज आला नाही. तर मी म्हणलं शांतपणे तसाच उभा राहिलो. म्हणलं काहीतरी आहे. मग तेवढ्यात ती मंद यांनी हळूहळू माझ्याकडे यायला लागली. बरं. तेव्हा मला काही कळेना असं का होतंय. म्हणून मी नीट बघितलं तर तिने मग असा हात केला असा आणि तिच्या हातावर अशी मेंदी होती, लाल रंगाची मेंदी. तुमच्या आणि तिच्यामध्ये अंतर किती होतं? सावळे 12 फूट वगैरे असेल. बरं. 12-1 फूट अंतर होतं. आणि तिने असा हाताने थांबायची खूण केली मला. म्हणजे मला काही कळत नव्हतं, मागे जावं का पुढे जावं ते विचार करत होतो. ते थांबायची खूण केली. तरी म्हणलं काहीतरी भीतीदायकच असलं पाहिजे. आणि तोपर्यंत ती हळूहळू करत अशी रस्त्याच्या मध्ये आली आणि काही रस्त्यावर काही गर्दी नाही, काही नाही, कोणी नाही तिकडे. तर मी विचार करत होतो की मागे पळावं का पुढे जायचं. तर घर अगदी जवळ होतं. म्हणलं तर घरी पळून जाऊ आपण. आणि तोपर्यंत ती अशी रस्त्याच्या मध्ये राहिली आणि तिने असे हात केले असे. त्या दोन्ही हातावर मेंदी होती आणि थांबायचं सांगितलं म्हणजे मला. म्हटलं काही प्रॉब्लेम आहे, हे काही देवीची ती काही बाई नाही आहे, ती काहीतरी भूतच असली पाहिजे. आणि त्या काळी मी कोल्हापुरी चपला वापरायचो. एवढं माहीत होतं त्या कोल्हापुरी चपलांना घोड्याचा नाद लावतात ते. आणि असं मला अंदूक आठवत होतं की घोड्याच्या नालेला भूतं घाबरतात, म्हणून ते मी चपला हातात घेतल्या आणि रामभक्त असल्यामुळे रामाचं नाम जप केला. तोपर्यंत तिने रस्त्याच्या मध्ये आली. तिने ते हात असे वाढवलेत, ते म्हणजे तेव्हा भूत आहे ते कळलंच लगेच. ते तिचे हात 2 फुटाचे 3 फूट 4 फूट करून तिने सर्व दोन्ही साईडने रस्ता हे केला. म्हणजे वाढत गेले हात. अगदी. हो. म्हणलं आता काही इलाजच नाही आपल्याला, म्हणून देवाचं नाव घेऊन. आणि ती माझ्याकडे हळूहळू येतच होती. देवाचं नाव घेऊन हातात अशा चपला घेतल्या तोंड कवर करून आणि तिच्या हाताखालून पळालो. बापरे. हो. कसं पळालं मला माहीत नाही. आणि मी अक्षरशः देवाचं नाव घेत होतो. खूप भ्यायलो तर होतोच, त्याला हेच नाही. पण पळालो कसं तरी. आणि मला आठवत नाही मी किती वेळ पळालो. जेव्हा मला जाग आली, थोडा मी बघितलं तर मी मंडईमध्ये होतो. मंडईच्या तिथे मागे एक मिनर्वा टॉकीज आहे. त्या मिनर्वा टॉकीजच्या समोर मी होतो. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, हातात चपला होत्या. पण आजूबाजूला माणसं बघितली, लाईट बघितले, तेव्हा माझ्या जीवात जीव आला. म्हणलं की बहुतेक आपण वाचलो. थोडक्यात वाच. आणि मी राम भक्त असल्यामुळे चपला खाली टाकल्या, रामाचं हे केलं, बाबा आभार मानले, तुझ्याचमुळे मी वाचलो असं झालं. आणि काय आता काय इतकी घशाला कोरड पडली होती. तर म्हणलं काय करावं. तर तिकडे एक पानवाला दिसला माझ्याकडे. कोण दिसला? पानवाला. पानाची टपरी होती, तिथं तो पानवाला बसला होता. आणि त्या काळी ते खूप रात्रीच्या वेळी मंडईमध्ये खूप पानवाले वगैरे असतात तसे, बरोबर. ठेले म्हणतात त्याप्रमाणे. मी तिकडे गेलो आणि त्याला सांगितलं, बाबा मला पाणी देशील का वगैरे. कारण हो देतो सर्व, म्हणून त्याच्याकडून थोडं पाणी घेतलं. तर त्या काळी नुकतीच सुरुवात केली होती सिगरेट फुंकायला. सिगरेट पण घेतली. तेवढ्याला काय भूत बघितल्यासारखं धावताय तुम्ही. तर मी इतका उडालो, म्हटलं भूत बघितल्यासारखं असं कसं काय म्हणतोय. मी त्याच्याकडे बघितलं आणि म्हणलं काय. तेवढ्याला तुम्ही कसे काय विचित्र हातात चपला घेऊन पळता इकडे तिकडे. म्हणलं भूत बघितलं असेल ना तुम्ही. त्यांनी डायरेक्ट कसं काय, हे कसं काय डायरेक्ट बोलले ते? तेच मला कळलं नाही. दॅट इज द थिंग. हे मला खरंच कळलं नाही काही. म्हणलं शांतपणे हे केलं, त्याला हातपाय धुतले, म्हणजे थोडं पाणी मारलं, थोडं पाणी प्यायलं आणि सिगरेट घेतली. आणि सिगरेटचे अक्षरशः 2 मोठे झुरके घेतले. तेव्हा जरा बरं वाटलं मला. आणि मी त्याला सांगितलं की हो, मी भूत बघितलं आहे.
तो म्हणा काय काय झालं सांगा सांगा वगैरे. म्हणलं सांगतो असं करून शांतपणे मी सिगरेट ती संपवली आणि त्याला सांगितलं की असं असं मला हा अनुभव आला होता. तिथं ती बाई दिसली होती आणि त्या बाईनी असे हात केले ते त्या हातावर मेहंदी होती आणि तिचे हात वाढले खूप. तर ते शक्य आहे का काहीतरी तुम्ही सांगताय म्हणे सध्याच्या काळात भूत वगैरे काही असतं का काही वगैरे. म्हटलं झाला अनुभव तसा. म्हटलं माझ्या त्या हातावरच्या मेहंदीचं माहिती मला लाल रंगाची होती वगैरे. तर त्यांनी बोलता होता असे हात पुढे केले तर असं होतं का डिझाईन. तर त्याच्याही हातावर तशीच मेहंदी होती. अच्छा. हो आणि मला नंतर काही आठवलं नाही शुद्ध काही झाली नाही आणि पडतावटलं मी रावाचं नाव घेतलं होतं पण त्या पानवाल्याचा चेहरा ते बाईचा सारखाच झाला. ते म्हणजे ते भूतच होतं. पानवाला पण. हो आता ह्याचं कळलं नाही. आणि तेव्हा मंडईमध्ये ते पोलीस चौकी होती. त्याच्यानंतर मला जेव्हा जाग आली ती तेव्हा मी घरी होतो आणि जाग आल्यानंतर ज्यावेळेस ते तुम्ही म्हणाले की ते पानटपरीचा माणूस होता, हां तो बाईसारखा दिसत होता, मग त्यांनी ज्यावेळेस तुम्हाला ते दाखवलं हात, मग त्याच्यानंतर पुढं काय झालं? त्याच्यानंतर मला काहीच आठवत नाही. मी पडलो होते बेशुद्ध येऊन पडलो का काय झालं मला काहीच आठवत नाही आहे. अच्छा. मग त्यावेळेस सर आजूबाजूला माणसं होते ना तुमच्या? काहीच मला काहीच माहीत नाही त्याच्याबद्दलचं काहीच आठवत नाही. बरं. काही माहीत पण नाही काही. जेव्हा मला जाग आली तेव्हा मी बघितलं तर मी बिछाण्यावर आहे बेडवर आहे आणि आई आणि भाऊ वगैरे सर्व बघतायत. माझे वडील आर्मीमध्ये असल्यामुळे ते तिथं नव्हते ते पण बाकीचे सर्व काळजी करून बघत होते माझ्याकडे. तर मी आईला विचारलं की आई अगं काय झालं काय. तर आईने सांगितलं की त्या पोलिसांना तू सापडला की असं पडलेला सापडला आणि तुझ्याकडे ती शब्द होती त्याच्यामध्ये तुझा पत्ता वगैरे होता म्हणून त्यांनी सोडलं घरी. काय झालं. तर मी आईला सांगितलं की असं असं सर्व झालं आणि म्हटलं ती दादा आहे ना त्याची बायको मला दिसली आणि ते भूत झालं होती तिचं. आई हसून म्हणत अरे कसं काय होईल आत्ता तर मी मंगळागौरीला जाऊन आलो 10 दिवसापूर्वी ती कसं काय आहे भूत वगैरे कोणतेही दुसरेच तुला दिसली असेल तिथे. म्हणतात नाही अगं तीच मला दिसली आणि तिचंच भूत होतं. ती म्हणाली ठीक आहे आता तिने काही विषय टाळला. म्हणलं काय थोडं ठीक होतं पण मी आंघोळ वगैरे केली देवाचं हे केलं. अच्छा. मग मग आंघोळ केल्यानंतर म्हणलं थोडं खाल्लं आणि नंतर म्हणलं की थोडी झोप काढावी. खूप हे केलं होतं दमलो होतो. मला तसं बरं वाटत होतं फक्त थोडं डोकं दुखत होतं खूप आणि थोडाफार ताप जाणवला. तर मी झोपलो मग त्याप्रमाणे मला कधी डुलकी लागले काही कळलं नाही. आणि जेव्हा जाग आली तेव्हा मी बघितलं तर माझ्या बाजूला तीच बाई बसली होती. मी जिथं झोपलो होतो तिथं खुर्चीवर तीच बाई बसली होती आणि माझ्याकडे मंद हसत होती. बापरे. आणि त्यावेळेस तुमचे नातेवाईक होते का आजूबाजूला? नाही कोणीच नव्हतं. फक्त आईने ते कोणाला डिस्टर्ब नको म्हणून दरवाजा पण लोटला होता. कोणी बाकी नव्हतं तिथे. एकटाच होतो मी. आणि त्याच्यानंतर मला इतकी भीती वाटली आणि त्याप्रमाणे ओरडायचा प्रयत्न केला तर माझ्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता. राम नावाचं घेतलं जप करायचा प्रयत्न केला तोही येतच नव्हता तोंडातून काही. तुम्ही जागे झालते का त्यावेळेस? तेच सांगतो ना मी काय करायचा प्रयत्न तरी काहीच नव्हतं. येतच नव्हतं. मी जागा झालो होतो मला माहिती आहे ते पण काही करताच येत नव्हतं मला. टक झाली असेल बॉडी. अगदी. तरी मनातल्या मनात रामनाम चालूच होतं आणि आवाज करतोय आवाज आईला हाका मारतोय कोणा सर्वांना नाहीच कोणीच रिस्पॉन्ड करत नव्हतं. म्हणलं काय म्हणून एकदम मला डोक्यात एक कल्पना आली म्हणून मी ते टेबलावर ठेवलं होतं तांब्या भांडं त्याला जोरात हात मारला असा. ते तांब्या भांडं खाली पडलं त्या आवाजाने आई आली आणि आई आल्यानंतर मी बघतो तर ही नाहीच बाई. आणि हो एक सांगायचं राहिलं तेव्हा ती झोपली होती माझ्या बाजूला. ती बाई बसली होती तेव्हा तिने हात असे केले होते. त्या हातावर मेहंदी होती आणि त्या मेहंदीच्या मध्ये ते भूत होतं. त्या मेहंदीच्या मध्ये ए असं नाव होतं. ए. हां असं. आणि नंतर मी आईला सांगितलं की ते अमुक अमुक त्या दादाचं नाव दादाची बायको असली पाहिजे ती. ताई म्हणजे शक्यच नाही. म्हटलं अगं त्या दादाचं नाव एनी सुरू होतं. म्हटलं आईला सांगितलं की असं असं एनी नाव सुरू होतं आणि ती मेहंदी हातावर होती
ते आईला पण वाटलं आणि अरे हो म्हणे आम्ही मंगळागौरीला गेलो होतो तेव्हा ज्या तरुणी होत्या नवीन लग्न झालेल्या त्यांच्या सर्वांच्या हातावर मेहंदी काढली होती आणि अक्षरशः फॅन म्हणून प्रत्येकीच्या नवऱ्याचं नाव असं मध्ये लिहिलं होतं आणि मला चांगलं आठवतं की तिने ए लिहिलं होतं. पण ती जिवंत आहे म्हणे, ती कशी काय असेल म्हणलं तू चौकशी करून ठेव. आणि त्याच्यानंतर मी झोपलो आणि तोपर्यंत आईने सांगितलं होतं आमच्या एक ओळखीचे गुरुजी आहेत म्हणजे ते अध्यात्मामधले आहेत ते आळंदीला राहतात. त्यांच्याकडे बोलवणं केलं होतं आणि त्यांनी ते घरी येणार सांगितलं होतं. आणि त्याच्यानंतर दुपारच्या वेळेला ते गुरुजी आले आमच्याकडे. ते गुरुजी जे मांत्रिक असे नाही म्हणतात पण अध्यात्मामधले खूप आहेत ते आणि आळंदीचं म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्याच्यातले ते होते म्हणजे अगदीच. त्यांनी सांगितलं मला हे केलं, अंगाला हात फिरवला, गळ्यात काय काय घातलं ते एक त्यांचं मंत्र घातलं, दंडाला बांधलं म्हणजे तुला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस. तर मी सांगितलं की असं असं ती आली इकडे असं सांगितलं. ते म्हणाले तुला एखादं भास झाला असेल, काही नसेल तसं काही. म्हणलं अगं हे झालं आणि पाण्याचा तांब्या पडल्याचा आवाज आला ना, नाही म्हणे असं होतं कधी कधी म्हणून त्यांनी काय मला वाटतं कळून न कळल्यासारखं केलं का काय माहिती नाही पण झालं तसं. कारण की एकदा झाला असतं तर तो बास तुम्हाला पहिल्यांदा दिसला, दुसऱ्यांदा पान टपरी आला, तिसऱ्यांदा परत असं असं होऊ शकत नाही ना, ते तिसऱ्यांदा परत ते तुमच्या घरामध्ये म्हणजे भास तर असू शकत नाही. तेच झालं ते. पुढे काय झालं? तर मी परत सांगितलं आईला की अगं आई मला तरी वाटते की ती ते जो दादा आहे त्याचं नाव एदी सुरू होतं ना, ते मी दादा म्हणतो होता त्याला, त्याचीच बायको आहे ती. कारण का तिने म्हटलं मला उलट इंडिकेशन पण दिलं की हाताची मेहंदी दाखवली आणि त्या मेहंदीचं ए नाव होतं त्याच्यामध्ये, म्हणजे तीच असली पाहिजे. तू परत नीट चौकशी कर किंवा काहीतरी असलंच पाहिजे ना, अशी काही बाकी येणार नाही. आणि तिने मला काही बाकी त्रास द्यायचं काही कारणच नाही काही. आणि तो दादा येतो आमच्यापासून 2 वाडे पलीकडे की जिथं त्या उभी होती ती बाई. तर आईने म्हणाले बरं ठीक आहे बघते वगैरे असं करून सांगितलं. आणि त्याच्यानंतर तसं काही झालं नाही आणि त्याने एवढं गुरुजी आल्यामुळे काही मला कसलीच टेन्शन नव्हतं, काही भीती नव्हती. तर रात्री आम्ही ते देवाचं वगैरे केलं, जेवण केलं आणि शांतपणे झोपलो. आणि जेव्हा मी झोपलो तेव्हा परत सकाळी जाग आली मला, तेव्हा ती परत माझ्या बेडच्या बाजूला उभी होती. आणि तेव्हा तर मी खूपच हादरलो, म्हणजे खूप म्हणजे एवढं हे केलं सर्व करून ती कशी काय माझ्या बाजूला उभी. काही बोलली वगैरे काही नाही ती, तिने फक्त असं हाताने केलं असं ये म्हणून. हो असं केलं आणि चल असं केलं चल. आणि मला कळत होतं की काही नाही, ते ती हिप्नोटाईज केल्यासारखं मी अक्षरशः तिच्या मागे जायला लागलो. मी मनातून सर्व नाव करतोय. आधीची ते पाण्याला मारायचा प्रयत्न केला तांब्याला वगैरे, काही नाही झालं. आणि अक्षरशः तिच्या मागे जायला लागलो. आणि तिने मला वाटलं निदान कडी वगैरे काढताना कोणाला तरी आवाज येईल आणि कोणीतरी जागे होतील, काही नाही. मी अगदी निंदयाप्रमाणे ती कडी काढली घराची आणि बाहेर आलो. तिच्या मागे मी जात होतो. आणि त्या काळी वाड्यांना आतून कडी लावायचे, सर्वच वाड्यांना आतून कडी लावायचे. बरोबर. मग त्याप्रमाणे मी तिच्या मागे गेलो आणि ती अवीच्या म्हणजे ते ए पासून आहे त्याच्या घरी गेली. तो दरवाजा आतून बंद होता तरी तिने तो उघडला. कसं काय? काही कारण आणि तिच्या मागे मी गेलो. मला काहीच कळत नव्हतं काय. तिने ती विहिरीपाशी गेली तिथे आणि नंतर तिथे एक पेरूचं झाड आहे त्या विहिरीच्याच बाजूला. त्या पेरूच्या झाडाच्या तिथं मला सांगितलं की तू इथं उभी राहा, असं करून मला खूण केली. मी तिथं थांबलो आणि 1-2 मिनटात ती इथे विहिरीकडे गेली आणि उडी बांधली जोरात. त्याच्यानंतर मला काहीच कळलं नाही आणि जाग आली तेव्हा मी बिछाण्यावरच होतो. तेव्हा मला कळलं की हे स्वप्नच होतं, हे खरं स्वप्न होतं. पण त्याचं अर्थ मला कळला तो. मला काय, आईला काय आणि त्या गुरुजींना सर्वांना अर्थ कळला. मग त्यांनी त्याप्रमाणे ते एक आमच्या ओळखीचे ते पोलीस अधिकारी होते, त्यांना सांगितलं. मग ते स्वतः घरी आले, त्यांना हा सर्व प्रसंग सांगितला. ते म्हणाले काही नाही ठीक आहे वगैरे असं केलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं
की तुम्ही फार बरोबर सांगितलं किंवा त्या बाईने तुम्हाला बरोबर इंडिकेट केलं होतं. त्या पेरूच्या झाडाखाली एक आम्हाला हे मिळालं, हे काय म्हणतात ना, सांगाडा मिळाला, डेड बॉडी मिळाली. ते त्या बाईचंच असेल आणि त्या बाईला हुंडाबळी म्हणजे आई नवऱ्यांनी आणि सासू सासऱ्यांनी मिळून विहिरीत टाकलं होतं बापरे. आणि त्याच्यामुळे असेल. मग त्यांनी ते कबूल वगैरे केलं नंतर आणि त्याच रात्री ती परत आली, ती स्वप्नास गेली. हात जोडून. अरे बापरे. आणि त्याच्यानंतर 1-2 दिवसांनी ती सांगलीकडची वगैरे होते, तिच्या आईवडील आले होते. त्या आईवडिलांनी समजावून सांगितलं आणि अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी येतं की ते हुंडाबळीमुळे एवढीच चांगलं हिचं हे झालं. त्या आई वडिलांना कसं माहीत पड, ते तुमच्याकडे कसे आले त्याचे आई वडील? त्यांना पोलिसांकडून कळलं की असं असं झालं वगैरे काय काय ते. त्यांना नंतर पोलिसांकडून सर्व कळलं काय काय झालं ते. त्यांना थोडंफार माहीत होतं पण त्यांना एवढं माहीत नव्हतं. आणि ही जी घटना झाली ती बहुतेक मंगळागौरीच्या बहुतेक दुसऱ्याच रात्री झाली. बापरे. म्हणजे नवीन नवीन. अगदी नवीन. आता ती जी मृत व्यक्ती होती हां. जी पोलिसांना भेटली वगैरे, तर जे तुम्हाला ते दाखवत होते इंडिकेट ए, तर ते तीच होती का ती तिच्या रूपात येऊन तुम्हाला सांगत होती? तीच बाई होती आणि तिच्या बहुतेक त्याचा सूड घ्यायचा होता म्हणून तिने मला येऊन सांगत होते की असं असं आहे. अच्छा. आणि तिने माझ्यातर्फे म्हणजे इंडिकेट केलं, जागा दाखवली आणि ते इव्हन पोलीस अधिकारी पण चकित झाले. आणि ज्यांचा वाडा होता, ज्यांची सून होती ते बहुत मोठे आसामी होते. आणि म्हणजे त्यांच्याकडे जेव्हा पोलीस गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या मुलीचं आधीचं लफडं होतं आणि त्याच्यावर ती पळून गेली असं सांगितलं. बापरे. पण यांनी पोलिसांना एवढं सांगितल्यामुळे त्यांनी वॉरंट वगैरे काढून त्याची झडती घेतली. तेव्हा त्यांना हे बॉडी वगैरे मिळाली. आणि त्या लोकांना अजून कळलं नाही की एवढे कळलं कसं काय या लोकांना एवढं इथं आहे सांगायला वगैरे. पण काही का असेल अप्रत्यक्षरित्या माझ्यामुळे त्या एक बाईला शांती मिळाली, त्याच्याबद्दल मला बरं वाटतं. मुक्ती भेटली तुमच्या मार्फत. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक अनुभव ना तुमच्याकडे? हां, आहे अनुभव. बरं, काय आहे तो अनुभव आणि त्या अनुभवामध्ये तुमच्यासोबत काय काय घटना घडली होती? हा अनुभव माझा 1976 सालचा आहे. म्हणजे साधारणपणे किती म्हणजे 48 एक वर्ष झाली त्या. ओके. त्या काळी जुहू चौपाटीवरचा हा अनुभव आहे. माझे पुण्याहून काही मित्र आले ते आणि आम्ही संध्याकाळी जुहू चौपाटीला गेलो होतो. आणि 1976 सालची जुहू चौपाटी आता तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही. आणि ते सुद्धा असं मधल्या दिवशी आम्ही गेलो होतो. म्हणजे असं बुधवार किंवा गुरुवार वगैरे असेल त्यामुळे गर्दी फारच कमी होती. आणि त्यावेळेस गर्दी पण नसेल ना जास्त? अजिबात नाही, काहीच गर्दी नाही. आणि त्या काळी फारच थोडी लोक यायची आणि थोडीफार रविवारीच यायची. आणि खूप जण काय यायची नाहीत तिकडे कारण का तिकडे खूप जणांना ते लुटायचे प्रयत्न व्हायचे. चाकू सुरा दाखवून पैसे काढल्यावर यायचे. त्यामुळे फार कमी गर्दी असायची आणि फार लगेच संध्याकाळ झाली की लोक लगेच जायची तिकडून. तर माझे मित्र पुण्यावर होते आणि त्यांना समुद्राचं फार अट्रॅक्शन असतंच. त्यामुळे आम्ही घेऊन गेलो त्यांना. तर तेव्हा आम्ही नेहमीसारखं ते सूर्योदय बघायला फार आवडतं मला. आणि त्याप्रमाणे सूर्योदय बघितला, नमस्कार केला आणि तेव्हा आम्ही संध्याकाळी असं समुद्र थोडंफार भटकायचं म्हणून चाललं होतं. तर खरं आम्ही 4 जण होतो तिकडे. पण माझा एक मित्र होता जो रवी म्हणून एक होता. तो म्हणाला थांबा तुम्ही पुढे जा मी आहे म्हणून. तो असं आमच्या मागून यायचं नेहमी. त्याचं कारण आम्हाला काही कळलं नाही. म्हणलं काही त्याचं असेल काही वेगळं असेल म्हणून तो आमच्या मागे येत होता सारखा. आणि आम्ही आमच्या गप्पा मारत चाललो होतो. थोडंफार झाल्या 1-2 खेपा झाल्या आणि त्याच्यानंतर ठरलं की आता बाहेर नंतर ते भेळपुरी वगैरे नंतर तिकडे बाहेर खायची आणि जायचं. म्हणून शेवटचं आम्ही ते तिकडे नमस्कार केला. ते सूर्यास्त झाला तर ते नमस्कार करायला आम्ही गेलो तिकडे. तर मी डोळे मिटून नमस्कार केला आणि माझ्या बाजूला तो रवी म्हणून होता. आम्ही काही जास्त पाण्यात नव्हतं गेलो. अगदी पाऊल माझं भिजेल इतका होता आम्ही पाण्यात.
आणि तेव्हा रवी पण बाजूलाच होता आणि नंतर मी नमस्कार करून इकडे तिकडे बघायला लागलो तर तो माझा मित्र रवी होता. तो समुद्राच्या आत जायला लागला होता आणि जो पाऊल पुढे एवढ्या पाण्यात होतो तर तो हळूहळू डोपरापर्यंत पाण्यात गेला होता तो आणि असा हिप्नोटाईज झाल्यासारखा जात होता. म्हणजे जसं पाणी खेचतं. हो, अक्षरशः तसंच जात होता. त्याच्या चेहरा काय वेगळंच म्हणजे काय कळलंच नाही मला. तेव्हा थोडं लक्षात आलं म्हणून जोरात मी ओरडलं, "रवी थांब, थांब." आणि मी लगेच त्याला पकडायला गेलो पुढे आणि बाकीच्या दोघांनाही सांगितलं आणि मी पहिल्यांदा त्याला पकडलं. कमरेला मी पकडलं आणि मागे खेचला तरी त्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं त्याच्या अंगात एवढी ताकद होती की तो काही हलला नाही. उलट तो मलाही घेऊन जायचा लागला होता. ते बाकीचे दोघं मित्र आले आणि आम्ही सर्वांनी मिळून त्याला मागे घेतलं. तर काही कळलं नाही. म्हणलं मग त्याला घेतलं तिकडे, त्याला पाणी दिलं प्यायला, तोंडावर पाणी वगैरे मारलं आणि म्हणलं काय झालं काय? अरे तो म्हणाला की मला ती बोलवत होती. म्हटलं ती म्हणजे कोण? म्हणतो अरे तुम्हाला माहिती ना म्हणे. म्हटलं नाही मला काय माहिती असणार, आम्हाला काय माहिती ना कोण आहे ती. तो म्हणाला आपण समुद्रावर येत होतो ना तेव्हा त्याच्या एका मुलीची ओळख झाली. ती मुलगी अतिशय सुंदर आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली, त्याच्याशी गप्पा वगैरे मारल्या. कसं काय? तुम्ही तर सगळे सोबत म्हटलं होता ना? मी तेच मिळालं. तो म्हणाला अरे तुमच्या लक्षात नाही आलं, तुम्ही पुढे होता, मी मागे तिच्याबरोबर होतो. अरे म्हणलं आमच्या लक्षात नाही आलं पण आम्हाला काही दिसली नाही ती. कळलं नाही ते आम्ही काय मुद्दाम इग्नोर केलं होतं. आम्हाला तुम्हाला काही सांगायचं नव्हतं. असं म्हणलं हो का? अच्छा. मग म्हणे नंतर तुम्ही जेव्हा हे करत होता ना तेव्हा ती मला समुद्रातून बोलवत होती चल चल असं करून आणि माझ्या नकळत मी अक्षरशः हिप्नोटाईज झाल्यासारखा तिच्या मागे जायला लागलो होतो. म्हणजे ते भूत त्याला बोलवत होतं. पण हे भूत आम्ही तिघं मित्र होतो, आम्हाला कोणालाही काही दिसलं नाही. फक्त हे त्यालाच दिसलं आणि त्याच्यानंतर तो खूप घाबरला होता, आजारी पडला थोडा आणि त्याच्यानंतर तो जवळपास समुद्राला जाणं बंदच केलं असेल जवळपास. तर त्याच्यामुळे हा माझा अनुभव आहे आणि काही म्हणजे केवळ वयाने मोठा आहे म्हणून मी काही थोडा सल्ला दिला तर हरकत नाही ना. काही काही असे क्षण असतात की जेव्हा तुम्ही समुद्रावर किंवा रेल्वे ट्रॅकमधून कधी जाऊ नये कारण का तुम्हाला चकवा किंवा असं काही होऊ शकतं. एकट्याने तर कधीच जाऊ नयेत आणि विशेषतः ज्या मुली वगैरे असतील त्यांनी ते असे केस मोकळे सोडून किंवा असं कधीच जाऊ नये. बरोबर. अट्रॅक्ट करतात निगेटिव्ह गोष्टी. निगेटिव्ह अट्रॅक्ट करतात. हा थोडा छोटासा एक अनुभव असा आहे. हां, ठीक आहे. बरं, त्याच्यानंतर तुमच्या मित्राला काय प्रॉब्लेम वगैरे झाला का? किंवा भविष्यात त्याला काय बरं असे अनुभव आले का? भविष्यात त्याला अनुभव नाही काही आला पण तो तेव्हा फार घाबरला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यालाही काही कळत नव्हतं आणि आम्हालाही काही कळलं नाही की तसा का झाला. बरं, आणि ह्याच्या आधीचा जो तुमचा पहिलावाला अनुभव होता, हो जी तुम्हाला बाई स्वप्नात वगैरे दिसली, तर तसं परत काही गोष्टी घडल्या का तुमच्या? नाही त्याच्यानंतर मला काहीच नाही कधीच ते आणि कोणाला म्हणजे काहीच दिसलं नाही आणि मला काही कुठलाही त्रास झाला नाही. घरच्यांना काही त्रास वगैरे? नाही अजिबात नाही बरं, तर हा होता तुमचा अनुभव. अनुभव. तर मित्रांनो, हे होते सरांचे अनुभव आणि अनुभव तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. आणि असंच जर सरांसारखं तुम्हाला आपल्या चॅनलवर यायचं असेल तर गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की ती भरा आणि आमच्यासोबत कनेक्ट व्हा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.